कोणताही निर्णय हा सुरुवातीलाच योग्य किंवा अयोग्य असत नाही. तो चुकीचा किंवा बरोबर असत नाही. आधी निर्णय घ्यायचा असतो, त्याच्यावरती काम करायचं असतं आणि आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवायचं असतं. हजार लोकांचे सल्ले घेत बसाल तर आयुष्यात कदाचित कधीच कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यातले कठीण निर्णय घेण्यासाठीची एक छोटीशी ट्रिक, जी की तुम्हाला खूप यूजफुल ठरू शकते, ती शेअर करणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते की लाईफमधला एक कठीण असा निर्णय सध्या मला घ्यावा लागला आणि तो मी घेतला. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आयुष्यात निर्णय तुम्हाला आधी घ्यायचे असतात आणि नंतर ते बरोबर की चूक हे म्हणजे तुम्ही सिद्ध करायचं असतं की तुमचा निर्णय योग्य होता म्हणून. तर असे खूप सगळे डिसिजन याच्यापूर्वी पण मी घेतलेत आणि हा जो रिसेंट घेतलेला होता तो थोडासा घेताना 1000 वेळा विचार करावा लागला. बट नंतर फायनली तो घेतला. तर सुरुवातीला तो डिसिजन काय होता हे मी तुम्हाला सांगते. रिसेंटली जी शिक्षक भरतीची परीक्षा झालेली होती 2023मध्ये आणि होई नाही करत करत शेवटी ती एक्झाम मी दिली होती आणि माझा स्कोर खूप चांगला आला पण होता. जे विद्यार्थी चॅलेंजमध्ये आहेत म्हणजे आधीच्या चॅलेंजमध्ये होते त्यांच्यासोबत आय थिंक मी माझा स्कोर पण शेअर केला होता आणि मग मुलांनी मला विचारलं होतं की मॅम स्ट्रॅटजी काय वगैरे. तर अशी काही वेगळी स्ट्रॅटजी वगैरे मी त्याच्यासाठी काही फॉलो केलेली नव्हती, कारण ती एक्झाम द्यायची की नाही हेच माझं फिक्स नव्हतं. पण मी एक्झाम दिली आणि माझा स्कोर खूप चांगला पण आला आणि 100% आपलं होतं सिलेक्शन. कदाचित जसं 2019च्या वेळेला पण पहिला प्रेफरन्स जो मी दिला होता ती स्कूल मला मिळाली होती. बट नंतर खूप सगळे असे काही प्रॉब्लेम्स आले, अशा काही गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे मला जॉईन नाही करता आलं. तर आत्ता ज्यावेळेला मी एक्झाम दिली त्याच्यानंतरही स्कोर माझा चांगला आला आणि मग ज्यावेळेला आत्ता प्रेफरन्सेस लॉक करायचे होते तर सुरुवातीला लास्ट डेट जी होती ती आय थिंक 12 समथिंग आधी काहीतरी वेगळी होती अँड देन ती परत एकदा वाढली 12 तारखेपर्यंत, देन परत ती 13 तारखेपर्यंत वाढली. तर लास्ट मोमेंटपर्यंत सगळ्यांचं म्हणणं हेच होतं, म्हणजे ॲटलिस्ट ज्यांना माहिती आहे की मी एक्झाम दिली त्यांचं म्हणणं हे होतं की मूर्खपणा करू नकोस, अशी संधी परत परत मिळत नाही आणि सरकारी नोकरी ही सरकारी नोकरीच असते. त्यामुळे असा डिसिजन घेऊ नको की करायचं नाही. पुढे जाऊन मग तू ठरव की 2-3 वर्ष करून तुला नाही करायचं आहे काही नाही, तो पुढचा डिसिजन असेल. पण ज्या पद्धतीने आत्ता सध्या सिच्युएशन आहे किंवा हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांना खूप जास्त गरज आहे. मी कुठलाही मोठेपणा किंवा असं काही महान गोष्ट केली अशातला भाग नाही आहे, पण जेन्युनली असं वाटलं की हां आहेत काही लोक की ज्यांना खरंच गरज आहे आणि ती एक जागा ज्यांच्या हक्काची आहे त्यांना ते मिळणं गरजेचं आहे. मला ॲक्च्युली टीचिंग माझं पॅशन आहे. म्हणजे लहान मुलं असू देत कुठेही असू देत, मला शिकवणं हे इतकं जास्त आवडतं की मला असं वाटतं की मी शिक्षक बनण्यासाठीच कदाचित जन्माला आले असेल. बाकीच्या खूप गोष्टी करायच्यात, बट ते एक फील्ड आहे की जिथे एक वेगळी अटॅचमेंट आहे आणि एक आहे ते एक क्रेज आहे की शिकवायचं आहे. पण आत्ता जी काही सिच्युएशन आहे तिथे मला असं नाही वाटलं की हा डिसिजन मी घेणं की प्रेफरन्सेस लॉक करूयात, देन आपण ठरवूयात जॉईनिंगच्या वेळेला किंवा जॉईनिंग घेतल्यानंतर कंटिन्यू करायचं की नाही, या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की हीच योग्य वेळ आहे डिसिजन घेण्याची आणि म्हणून मी तो डिसिजन घेतला. कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मागच्या वेळेला जेव्हा प्रेफरन्सेस लॉक केले, फर्स्ट प्रेफरन्स जो होता तोच मला मिळाला. बट काही मेडिकल कंडिशन्स आल्या ज्याच्यामुळे मला नाही जॉईन होता आलं. तर असं परत तुला ते रिग्रेट फील होऊ नये, बट मला असं वाटलं की रिग्रेट नाही होणार मला, कारण असे खूप डिसिजन घेतलेत मी. जसं केंद्रीय विद्यालयाला सिलेक्शन झाल्यानंतर पण मला अक्षरशः त्यावेळेला मी ऑलरेडी CBSE स्कूलमध्ये जॉब करत होते, बट त्यावेळेला तिथले अक्षरशः शिपाई काकासुद्धा मला म्हटले की मॅडम तुम्ही मूर्ख आहात का की तुम्ही केंद्रीय विद्यालयासारखी अपॉर्च्युनिटी सोडत आहात. पण त्यावेळेला वेगळी स्वप्न होती, वेगळ्या दिशेने जायचं होतं. तर हा एक डिसिजन होता आणि हा मी तुमच्यासोबत शेअर का करते, कारण मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने लोक मला सल्ला देत आहेत त्याच्यानुसार प्रत्येकाचं म्हणणं वेगळं वेगळं असतं. आणि ही सिच्युएशन बऱ्याच स्टुडंटच्या बाबतीत जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्यावेळेला बरेच जण हे फेस करतात. कारण मला चॅलेंजमधली मुलं विचारतात वारंवार की मॅम याने असं सांगितलं, त्याने तसं सांगितलं. कोणी राज्यसेवा करते तर त्यांना सांगितलं जातं की अरे नाही कंबाईन कर, कोण कंबाईन करते तर त्यांना सांगितलं जातं अरे नाही तू राज्यसेवा ट्राय कर. आणि मग याच्यात मुलांचा गोंधळ उडतो आहे. सो तुम्हाला ज्यावेळेला एखादा डिसिजन घ्यायचा असतो
त्यावेळेला जी टेक्निक मी नेहमी फॉलो करते आणि त्या टेक्निकनी मला आत्तापर्यंत कधीही दगा दिलेला नाही, ती टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करेन. तसं तर मी यापूर्वी खूप स्टुडंटसोबत ती शेअर केलेली आहे, बट ती मी परत एकदा तुम्हाला सांगेन, कारण त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तर मला एक किस्सा फक्त शेअर करायचा आहे की 13 तारीख लास्ट डेट होती प्रेफरन्सेस लॉक करण्याची आणि माझा डिसिजन झाला होता ऑलमोस्ट की नाही म्हणजे नाही, मी प्रेफरन्सेस जनरेटही करणार नाही आणि लॉक पण करणार नाही, विषयच नाही काय. बट त्याच्यानंतर एक किस्सा असा झाला की आमच्या घरी एक छोटा पिल्लू आहे आणि फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि त्यांच्या स्कूलमध्ये एक प्रोग्राम होणार आहे. तर त्याला डान्समध्ये त्याला आवडतं ॲक्च्युली डान्स करायला, पण तो पण असं म्हणत होता की खूप फास्ट सॉन्ग आहे आणि त्याच्यामुळे मला त्याच्यावरती करता येत नाही. आणि त्याच्या टीचर्सचं पण म्हणणं हेच होतं की त्याला आता शिकवायला आम्हाला खूप वेळ द्यावा लागेल आणि मग त्याला नाही जमणार, म्हणून आम्ही त्याला डान्समध्ये नाही घेतलं. अँड देन आय वॉज लाईक की मी म्हणत होते की मी त्याची प्रिपरेशन करून घेते, मी त्याचा एकट्याचा डान्स बसवते. आणि सगळ्यांच्या समोरच एक क्वेश्चन मार्क होतं, नाही म्हणे त्याला जमतच नाही आणि तू त्याच्याकडून कसं करून घेणार. मग मला असं खूप राग आल्यासारखं झालं. मला असं वाटलं की नाही म्हणजे तुम्ही मला काय समजता, मी ऑलरेडी इतक्या सगळ्या लहान मुलांना शिकवलं, एवढे मोठे मोठे प्रोग्राम्स अरेंज केलेत, मी नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलांना पण हँडल केले, 8-9च्या मुलांना पण हँडल केले, सो मी त्याला का नाही शिकवू शकत. मी म्हटलं ठीक आहे, मग मी आता प्रेफरन्सेस जनरेट करते आणि लॉक करते, मग ज्या दिवशी मी खरोखर मग एखादी स्कूल जॉईन करेन ना, मग त्या दिवशी तुम्हाला वाटेल की मी करू शकते म्हणून. सो तो एक मोमेंट असा झाला की त्या क्षणी चिडचिड झाली, ज्यावेळेला आपल्यावरती कोणी डाऊट घेतं ना, मग असं होतं की नाही करूया. पण परत म्हटलं की अरे हे भावनेच्या भारत वाहत जाऊन घ्यायचं डिसिजन नाही आहेत. आपण जो डिसिजन घेतला तो खूप विचारपूर्वक घेतला आणि आपण त्याच्यावरती ठाम राहणं गरजेचं आहे. आणि आज जे लोक म्हणत असतील की डिसिजन चुकला, डोंट नो, बट इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की हे मला सिद्ध करावं लागेल पुढे जाऊन माझ्या हार्डवर्कनी की माझा डिसिजन चुकीचा नव्हता आणि त्याच्यासाठी मी तयार आहे. आता येऊयात त्या पॉईंटकडे की आयुष्यातले कठीण निर्णय कसे घ्यायचे. अर्थातच हा डिसिजन घेताना पण जी टेक्निक मी फॉलो केली आणि याच्यापूर्वीचे असे खूप सगळे निर्णय घेताना जी टेक्निक मी फॉलो केलेली आणि ज्या टेक्निकनी मला कधी दगा दिलेला नाही आणि तुम्हालाही कधी ती टेक्निक दगा देणार नाही जर तुम्ही प्रॉपरली ती फॉलो केली, तर ती टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करते. कुठलेही 2 ऑप्शन जेव्हा तुमच्यासमोर असतात, कुठलेही 2 ऑप्शन म्हणजे काय करायचं की नाही करायचं, ठीक आहे. आपण एक्झाम्पल म्हणून ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 असं घेऊयात, ठीक आहे. सो तुमच्याकडे समजा 2 ऑप्शन आहेत, जसं की आता माझ्याकडे होतं की घ्यायचं की नाही घ्यायचं, ठीक आहे, जॉईन करायचं की नाही करायचं. तर अशा पद्धतीने जर समजा तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील, देन तुम्ही काय कराल. पहिल्या ऑप्शनमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज म्हणू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला याच्यातून काय गोष्टी चांगल्या आहेत की ज्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. इथून अशा कुठल्या गोष्टी ज्या पुढे जाऊन त्रासदायक ठरणार आहेत, किंवा एखादा डिसिजन जो तुम्ही घेत आहे तो किती तुम्हाला लाँग टर्मचे बेनिफिट देणार आहे, किंवा मग तुमचे बाकी काही प्लॅन आहेत का, या सगळ्या गोष्टी सेम तुम्हाला सेकंड ऑप्शनच्या बाबतीत पण करायचं आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. अँड देन हे पॉईंट जेव्हा तुम्ही लिस्ट आउट कराल त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की कुठल्या ऑप्शनमध्ये म्हणजे 2 पैकी कुठला पर्याय असा आहे की जिथे माझे पॉझिटिव्ह पॉईंट्स जास्त आहेत, जिथे मी लॉंग रेसमध्ये राहू शकतो, म्हणजे तिथे मी टिकून राहीन, तिथे मी कंटिन्यू करू शकेन. त्याची मला खरंच गरज आहे का, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय आहे ना की सध्या जर तुम्ही पाहिलं स्पर्धा परीक्षांचा फॅड असे की काही मुलं अशी आहेत की जीवाची बाजी लावून अभ्यास करत आहेत, रिझल्ट येत नाही आहेत, आणि काही असे आहेत ज्यांनी क्लास 1ची पोस्ट घेतलेली, ऑलरेडी क्लास 1 पोस्ट होल्डर आहेत, बट तरीसुद्धा क्लास 2 क्लास 3च्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामसुद्धा ते देत आहेत. मग याच्या पाठीमागचं रिझन काय, अर्थातच इतकं जास्त लोकांनी हिणवलेलं असतं की हे तुला कुठलं जमते, की मग ज्यावेळेला ते एकदा स्वतःला सिद्ध करतात त्याच्यानंतरही स्वतःला सिद्ध करण्याची ती भूक जी आहे ती क्षमत नाही. कारण काय होतं ना की नाही होत असं, इतकं जास्त टॉर्चर लोकांनी केलेलं असतं ना की मग दाखवून द्यायचं असतं की हे पहा मी ही एक्झाम दिली पास झालं, मी ती एक्झाम दिली पास झालं, ती एक्झाम दिली पास झालं. आणि मग शेवटी ज्यावेळेला ऑप्टिंग आउटचा ऑप्शन येतो त्यावेळेला पण घ्यायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असतो. पण मग आत्ता सध्या जे आपण पाहतोय सोशल मीडियातून खूप जास्त दबाव आणला जातोय त्या गोष्टी करण्यासाठी. अर्थात त्याच्या पाठीमागे रिझन पण हे आहेत की एकच विद्यार्थी ज्याने 2020ची पण एक्झाम दिली आहे, 21ची पण दिली आहे, 22ची पण दिली आहे, 23ची पण दिली आहे, एकच विद्यार्थी 4 वर्षाच्या पोस्टसाठी सिलेक्ट होतो. मग
तो कुठली तरी एकच पोस्ट घेणार आहे ऑब्वियसली. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे नुकसान होते त्याचं काय. पण इथे दुसरा एक अँगल पण आहे की त्यांनी 4 वर्ष जरी पोस्ट काढली असेल तरीसुद्धा 4 वर्ष त्यांनी ती मेहनत घेतलेली आहे म्हणून त्याची ती पोस्ट निघालेली आहे. सो हा वादाचा मुद्दा आहे, त्याच्यात मला पडायचं नाही आहे. मला फक्त हे सांगायचं की तुम्ही ज्यावेळेला 2 ऑप्शन सिलेक्ट करताय त्याच्यातून तुम्हाला फायदा तोटा, त्याच्यातून तुमचा प्रेफरन्स काय आहे, तुमची प्रायोरिटी काय आहे ते पण तुम्हाला ठरवायचं आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये तुमचा वेळ किती जाऊ शकतो, म्हणजे पहिला ऑप्शन माझा किती वेळेमध्ये माझ्या हातात येईल, दुसरा ऑप्शन माझा किती वेळेत हातात येईल. फॉर एक्झाम्पल जसं आता मी शिक्षक भरतीचं उदाहरण सांगितलं, शिक्षक भरती ही फार जवळची प्रोसेस आहे की हां लगेच होईल. कदाचित मी दुसरं काही जर विचार करत असेल त्याला काही कालावधी जाऊ शकतो. बट अगेन अल्टिमेट मला काय करायचं आहे, शेवटी माझा डिसिजन काय असायला पाहिजे त्याच्यावरती विचार करणं. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईंड म्हणजे ग्रुप बी अँड सी असं सुद्धा ठेवून पाहू शकता की राज्यसेवा केल्यानंतर माझे काय काय तिथे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि कंबाईंडमध्ये काय काय पॉझिटिव्ह आहेत. मग इथे दोन्ही गोष्टी विचारात घ्या की इथे मला मेहनत किती घ्यावी लागेल, इथे माझा वेळ किती जाऊ शकतो, इथे मला किती अटेम्प्ट द्यावे लागू शकतात, कितव्या अटेम्प्टपर्यंत होऊ शकतं, माझी आत्ता प्रिपरेशन किती आहे आणि इथून मला ती पोस्ट मिळेल का ज्या पोस्टसाठी मी ट्राय करत आहे. सेम इकडे आत्ता मला नोकरीची गरज आहे का, जर माझी परिस्थिती नाही आहे चांगली तर मला नोकरीची गरज आहे तर मग मी आत्ता राज्यसेवाच करायला पाहिजे का ग्रुप बी सी करायला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तर तुम्ही प्लस अँड मायनस फक्त हा विचार करताना भले तुमचा 1-2 दिवस जाऊ देत, तुम्हाला असं नाही होणार की तुम्ही बसलाय आणि तुम्ही ठरवलं की लिहायचं आणि तुम्हाला पटपट पॉईंट सुचत गेले की हां हे चांगले पॉईंट आहेत, हे वाईट पॉईंट आहेत. बिलकुल नाही असं होणार. कदाचित तुम्ही पहिल्यांदा बसाल लिहाल त्यावेळेला तुम्हाला कदाचित एका ऑप्शनमधल्या फक्त चांगल्या गोष्टी दिसतील कारण तिकडे तुमचा कल थोडासा जास्त असेल, त्यात तुम्हाला सांगणारे खूप लोक असतात. सो ऐकायचं कोणाचा हा एक प्रश्न असतो. पण म्हटलं जातं ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण लाईफमध्ये एकतरी व्यक्ती तुमची अशी म्हणजे एकतरी व्यक्ती असावी तुमच्या लाईफमध्ये की जिचा सल्ला तुम्ही कुठलंही काम करताना घ्यायला पाहिजे. नेहमी मीच शहाणा मीच शहाणी असं वागूनही नाही चालत. कोणीतरी अनुभवी व्यक्ती जी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते, जी तुम्हाला गाईड करू शकते की या गोष्टीतून पुढे जाऊन तुझे फायदे काय होतील, तोटे काय होतील. तर त्या गोष्टी थोड्याशा विचारात घेऊन तुम्ही 1000 जणांचा सल्ला मागाल तर तुम्ही जे मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्ही कुठल्याच निर्णयापर्यंत पोहोचू नाही शकणार. या गोष्टी तुम्हाला माहिती असतात की तुम्ही किती वेळ देऊ शकताय, तुमची क्षमता किती आहे, तुम्ही अभ्यासासाठी किती वेळ देऊ शकता आणि असा किती वेळ तुमच्याकडे आहे की तुम्ही फुल टाईम स्टडीज करू शकता. मग तसा वेळ आहे तर मग तुम्ही राज्यसेवा प्रेफर करायला पाहिजे की मग नाही आहे मला आत्ता सगळं करून करायचं मग मी कंबाईंड प्रेफर करू. हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे कारण हे जे डिसिजन असतात हे आपण आपल्या सिच्युएशननुसार घ्यायचे असतात. ज्यावेळेला थर्ड पर्सन तुम्हाला सांगत आहे त्या थर्ड पर्सनला ॲक्च्युली माहिती नसतं की तुम्ही कुठल्या कंडिशनमधून जात आहात आणि तुम्ही किती दिवस सफर करू शकता, किती दिवस सर्वाईव्ह करू शकता, हे थर्ड पर्सन नाही सांगू शकत. आणि लाईफमध्ये काही अनएक्सपेक्टेड गोष्टी पण घडतात ज्या अशा सडनली झालेल्या असतात की ज्याच्यामुळे काही वेळेला आपल्याला डिसिजन चेंज करावे लागतात. सो त्या गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे की माझ्या लाईफमध्ये आत्ता अशी काही सिच्युएशन आहे का. फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, त्याचं ड्रीम आहे क्लास 1च बनायचं आहे, ठीक आहे मला काही करून राज्यसेवाच करायची आहे, बट आत्ता घरची परिस्थिती अशी आहे की आई किंवा वडील आजारी आहेत, सर्व जबाबदारी माझ्यावरती आहे आणि आत्ता मला कुठली तरी नोकरी मिळणं गरजेचं आहे. राज्यसेवेसाठी फुल टाईम जो मला वेळ द्यावा लागेल मेन्ससाठी तो मी आत्ता नाही देऊ शकणार आहे. मला आत्ता घरची जबाबदारी पार पाडावी लागते, आत्ता मला कुठली तरी नोकरी हातात घेणं गरजेचं आहे. देन मग तुम्ही कुठला जॉब किंवा कुठली पोस्ट तुम्ही प्रेफर कराल, हा पण महत्त्वाचा मुद्दा ठरतो. सो हे सिच्युएशनल आहे, प्रत्येकाची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार असेल. पण त्याच्यासाठी मग तुम्ही विदाऊट काय म्हणतो आपण त्याला म्हणजे बायस न राहता तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट दोन्हीकडचे ठरवता आले पाहिजे. जरी तुमची आवड एक कुठली तरी असेल तरीसुद्धा ज्यावेळेला तुम्ही या कन्फ्युजनमध्ये आहात की दोन्हीपैकी काय निवडू, त्यावेळेला मात्र तुम्ही कम्प्लिटली कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता दोन्हीपैकी एक पॉईंट जो आहे तो सिलेक्ट करायचा. तर दोन्हीकडचे प्लस पॉईंट्स त्याच पद्धतीने लिहायला पाहिजेत, दोन्हीकडचे मायनस किंवा निगेटिव्ह पॉईंट्स त्याच पद्धतीने लिहायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घेणं हे थोडंसं इझी जाऊ शकतं. आणि याच्यात जसं मी सांगितलं की कुठल्याही तुमच्या पेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या जवळच्या कुठल्याही एका व्यक्तीचा गायडन्स तुम्ही जर घेतलात, त्या व्यक्तीचा ॲटलिस्ट सल्ला जर तुम्ही विचारलात तर तुम्हाला थोडीफार हेल्प होऊ शकते. माझ्या बाबतीत जेव्हा मी सल्ला म्हणजे तसं तर मी सल्ला विचारायचा प्रश्न नाही आला कारण मला स्वतःहूनच सल्ला देणारे खूप लोक भेटतात. बट जिथे मी ॲक्च्युली विचारायला पाहिजे तिथे ज्यावेळेला मी विचारलं त्यावेळेला मला सरळ समोरून उत्तर होतं
की तू तेवढी सक्षम आहेस की तू तुझा डिसिजन घेऊ शकतेस आणि तू जो डिसिजन घेशील तो योग्य होता हे तू सिद्ध करून दाखवशील. मला तुझ्या क्षमतेवरती पूर्ण विश्वास आहे. देन मग मला असं वाटलं की हां चला, म्हणजे आपण इथे डिसिजन घेऊ शकतो. कारण एक वेळ असतं की लाईफमध्ये कधीतरी असं वाटतं की चुकलं की काय. बरेचसे निर्णय असे होते माझ्या आयुष्यातले जे घेतले तेव्हा मला सगळ्यांनी चुकीचं म्हटलं होतं, बट आत्ता समोरून मला सगळेजण म्हणतात की त्यावेळेला तू जर हा डिसिजन घेतला नसता तर कदाचित हे असं झालं नसतं. सो त्या वेळची गोष्ट असते. एखादा निर्णय त्यावेळेला चुकीचा वाटतो, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या मेहनतीने तुमचा निर्णय योग्य होता हे पुढे जाऊन दाखवून देऊ शकता. त्यामुळे निर्णय घेताना एक तर पहिली गोष्ट घाई करू नका कुठल्याही प्रकारची, आणि सतत स्विच नका होत राहू. सगळ्यांचं ऐकून घ्या. तुम्हाला घ्यायचं आहे तर सगळ्यांनी सांगितलेले पॉईंट सगळे लिहून काढा. कारण कदाचित जिथे आपण विचार नाही करू शकत की हां असं पण काहीतरी घडू शकतं, जो विचार तुम्ही करू शकत नाही तो विचार कदाचित समोरच्या व्यक्तीकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा रिस्पेक्ट करा, पण देन फायनली हे करून तुमचा डिसिजन घ्या. कारण शेवटी तुमची क्षमता काय आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असतं. आणि जसं मी म्हटलं की हा डिसिजन हार्ड होता माझ्यासाठी, कारण आत्ताच्या काळामध्ये गव्हर्मेंट जॉब सोडणं इट्स नॉट अ जोक. आणि असं मी अगोदर 3-4 वेळा केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मला अजूनही खूप, म्हणजे काही लोक असतात ना जे भेटल्यानंतर डिरेक्टली असं विचारतात, अरे झालं नाही का तुझं अजून, काय झालं मग, किंवा काय करते मग. त्यावेळेला काही लोकांना आपण नाही एक्सप्लेन करू शकत की आपले ड्रीम्स काय आहेत किंवा आपलं ॲक्च्युली टार्गेट काय आहे. आणि मला असं वाटतं की जॉब आणि सॅटिस्फॅक्शन या 2 गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र असतीलच अशा नाही. आणि मला असं वाटतं की मी जे पण काही करेन त्याच्यातून मला एक सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. जे मी आत्ता करत आहे त्याच्यातून मला मिळतं आहे सॅटिस्फॅक्शन. सो आय एम ओके विथ दॅट. आणि म्हणूनच हा एक निर्णय घेतला. आणि हा शेअर करण्याचं कारण हे नव्हतं की काहीतरी मोठेपणा वगैरे सांगायचं, पण हां आत्ता रिसेंटली जे काही चॅलेंज वगैरे सुरू आहे तिथे काही विद्यार्थी विचारतात की मॅम आत्ता हे कन्फ्युजन आहे, मग मी काय करू, समजत नाही काय करावं. आणि त्यात असं झालं की एकीकडे MPSCची एक्झाम आहे आणि त्याच्यासोबत सरळ सेवेच्या इतक्या सगळ्या ॲड येत आहेत. मग सरळ सेवा करू की MPSC करू, मग दोन्हीपैकी कुठलं आणि कसं करू, मग मॅनेज कसं करू. आणि याच्यामध्ये होते असे की कुठलंच व्यवस्थित होत नाही. तर थोडंफार तुम्हाला हेल्प होईल या गोष्टीची, म्हणून फक्त ही गोष्ट शेअर केली. बाकी तुम्ही तुमच्या लाईफमधले डिसिजन घेताना कशा पद्धतीने घेता, त्याची काही एखादी ट्रिक, टेक्निक, असं काही अशी एखादी गोष्ट जी तुम्ही फॉलो करता ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो ती असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये शेअर करा. कारण कदाचित बाकीचे जे लोक कन्फ्युजनमध्ये असतात, ज्यांना निर्णय घेणं कठीण जातं, त्यांच्यासाठी तो एक चांगला काय म्हणू शकतो आपण, सल्ला म्हणण्यापेक्षा असं म्हणू की एक चांगला गायडन्स ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने डिसिजन घेता हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ही जी टेक्निक मी तुम्हाला सांगितली ही तुम्हाला पटते का, आवडली का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.